आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं काल पुण्यात राहत्या घरी निधन झालं। त्यांच्यावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार झाले। नारळीकरांची कारकीर्द ही उत्तुंग कारकीर्द राहिली आहे। त्याचबरोबर नारळीकरांनी विज्ञान कथा लिहून साध्या सोप्या शब्दात विज्ञान घराघरापर्यंत पोहोचवलंय। त्यांच्या विज्ञान साहित्यामुळे मराठी साहित्य विश्व समृद्ध झालंय। साहित्यातलं हेच योगदान लक्षात घेता 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे नारळीकरांना मिळालं होतं। नाशिकला हे संमेलन झालं होतं। नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्यातल्या दानशूरपणाचा आणि मोठेपणाचा साक्षात्कार हा सगळ्यांना झाला। त्याचं झालं असं की संमेलन अध्यक्षांना प्रथेप्रमाणे 1 लाख रुपयांचा निधी दिला जातो। तो निधी नारळीकर सरांना दिला, पण त्यांनी तो स्वीकारला नाही। तर तो निधी त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला आणि तुम्ही जो मला निधी दिलाय तो साहित्यिक उपक्रमासाठी वापरा असं नारळीकरांनी सांगितलं। ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करायला सांगा, मी त्यासाठी जरूर उपस्थित राहील। अशा अनेक कार्यक्रमांना नारळीकर उपस्थित राहिले अशी आठवण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितली आहे।